भारतीय शेअर मार्केटमध्ये जवळजवळ 39 बिलियन डॉलर्सची सेलिंग फॉरेन इन्व्हेस्टर्सनी गेल्या काही वर्षात केलेली आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये मात्र ब्लॅकरॉकचे फंड मॅनेजर बेन पॉवेल, जगातल्या टॉप फंड मॅनेजरपैकी एक, यांचं म्हणणं आहे की मी भारतावरती अजूनसुद्धा बुलिश आहे. भारताच्या मार्केटमध्ये येणाऱ्या काळात बरंचसं पैसा बनणार आहे. त्यांच्या ह्या स्टेटमेंटच्या पाठीमागचं तुम्हाला जर रिझन समजून घ्यायचं असेल, त्यांचं विचार समजून घ्यायचे असतील, तर अकाउंटला फॉलो करायचं आहे, रीलला शेवटपर्यंत बघायचं आहे. रीलला जास्तीत जास्त शेअर करा. त्यांचं असं म्हणणं आहे की भले मार्केटमधून पैसा बाहेर पडला आहे, पण टोटल इन्व्हेस्टमेंट जर आपण कन्सिडर केलं तर जास्त पैसा बाहेर नाही पडला आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट्स फॉरेनर्सच्या आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये जवळजवळ 75 लाख करोड आहे. त्यातून गेल्या काही वर्षात 2 लाख करोडची सेलिंग झालेली आहे. दुसरी गोष्ट, मागच्या 1.5 ते 2 वर्षात ज्या प्रकारे मार्केट आपलं कन्सॉलिडेशन फेजमध्ये आहे, जास्त रिटर्न बनवले नाहीत, नेगेटिव्ह रिटर्न्स बनवलेले आहेत. तर ते व्हॅल्युएशन्स जे ओव्हर व्हॅल्यूड होते, आपल्या शेअर मार्केटचं व्हॅल्युएशन हायर लेवलला होते, ते आता थोडं नॉर्मलाईज होत आहेत, खालच्या लेवलला येत आहेत. व्हॅल्युएशन्स जेव्हा परत ॲट्रॅक्टिव्ह होतील, बरेचसे बाहेरचे फंड्स पुन्हा आपल्या भारतामध्ये येणार आहेत. हे 2-3 कारणं आहेत मित्रांनो. याच्यामुळं आपल्या मार्केटवरती ते अजून बुलिश आहेत. आपल्या मार्केटमध्ये पैसा बनणार असा त्यांचा विश्वास आहे. लोकल जे कंपन्याज आहेत त्यांचेसुद्धा अर्निंग्स वाढत आहेत, प्रॉफिटेबिलिटी वाढत आहे. हे एक सिच्युएशन आहे. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला इन्व्हेस्टेड राहणंच आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. SIPच्या माध्यमातून तुमचं प्रत्येक महिन्याला SIP इन्व्हेस्टमेंट जायलाच पाहिजे. लाँग टर्ममध्ये भयानक कंपाऊंडिंगचे रिटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील. माझा नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट करायचं आहे. लवकरात लवकर SIPचं अकाउंट ओपन करून SIPला सुरुवात करायची आहे. थँक्यू व्हेरी मच.